घरात यावेळी झाडू मारा, रोडपतीसुद्धा बनेल करोडपती. ओम नमो नारायण. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात झाडूचं मोठं महात्म्य आहे. असे म्हणतात की झाडू म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचंच रूप आहे आणि म्हणूनच या विशिष्ट वेळी जर आपण आपल्या घराची साफसफाई केली, आपल्या घरामध्ये जर झाडू मारला, तर त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरामध्ये निर्माण होतो आणि त्या घरातील व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख, ऐश्वर्य, धन, दौलत इत्यादींची प्राप्ती होते. मित्रांनो, ही विशिष्ट वेळ कोणती आहे आणि यावेळी आपण झाडू कसा मारावा, अगदी संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंही माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो. माता लक्ष्मी प्रसन्न करता यावी अशीच प्रत्येकाची इच्छा असते. झाडूच्या या छोट्याशा उपायाने आपण सुद्धा माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरामध्ये निर्माण करू शकता. माता लक्ष्मी म्हणजे धन, दौलत, ऐश्वर्य याची देवता आहे. ज्या व्यक्तींना जीवनामध्ये भरपूर पैसा हवा आहे, सर्व प्रकारचे भौतिक सुख उपभोगायचे आहेत, ज्यांची इच्छा आहे त्यांनी माता लक्ष्मीला अवश्य प्रसन्न करावं. बरेच जण या विशिष्ट वेळी झाडू मारतात, तर तरीसुद्धा माता लक्ष्मीची कृपा त्यांना प्राप्त होत नाही. काय कारण असावं? अशी कोणत्या चुका आहेत, अजून घडत आहेत की ज्यामुळे आपण या विशिष्ट वेळी झाडू मारून सुद्धा आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होत नाही? तर मित्रांनो, झाडू संबंधी काही विशिष्ट नियम आपल्या हिंदू धर्मशास्त्राने सांगितले आहेत. तर आपण या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि मग या विशिष्ट वेळी जर आपण झाडू मारला, तर मित्रांनो लक्षात घ्या, माता लक्ष्मीचा असीम कृपा बरसल्याशिवाय राहणार नाही. झाडू कधी मारायचा हे तुम्हाला मी सांगणारच आहे, मात्र त्यापूर्वी छोटे छोटे नियम हे नक्की लक्षात घ्या. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मित्रांनो, झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे. आपण झाडू काढल्यानंतर झाडू कुठे ठेवावा? लोक इकडे तिकडे जागा मिळेल तिथे त्या ठिकाणी झाडू ठेवतात, झाडू टाकून देतात. काही जण तर अक्षरशः झाडू फेकतात. लक्षात ठेवा, जी तुमच्या घरातील लक्ष्मी आहे, काय त्या लक्ष्मीला तुमच्या घरातील जागा नाही? काय त्या लक्ष्मीला एखादी विशिष्ट जागा करावी असं तुम्हाला वाटत नाही का? ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अशा प्रकारे अपमान होतो, त्या ठिकाणी झाडू फेकून दिला जातो. ज्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच वास्तव्य करत नाही आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये झाडूसाठी एक विशिष्ट जागा अवश्य असावी. त्या ठिकाणी आपण तो झाडू ठेवावा. त्या ठिकाणची जागा स्वच्छ करावी. ही जागा अस्वच्छ नसावी. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अशुभ गोष्टी, मग जाळी जळमटं किंवा धार्मिक गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्या ठिकाणी चुकूनही ठेवू नयेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक लोकांना झाडू लाथ मारण्याची सवय असते. काही जण झाडू ओलांडून जातात. होय, झाडू ओलांडून जाणं हे सुद्धा झाडू लाथ मारण्यासारखंच अक्षम्य आहे आणि म्हणूनच ही एक चूक आपण करू नका. झाडूला चुकूनही लाथ मारू नये किंवा झाडू ओलांडून जाऊ नये. मित्रांनो, अनेक जणांना झाडू कसा ठेवावा हे समजत नाही. बरेच जण आपल्या घरामध्ये झाडू उभा करून ठेवतात. आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे हा झाडू उभा करून ठेवला जातो. मित्रांनो, तसंही माता लक्ष्मी चंचल आहे, म्हणजे ती एका ठिकाणी कधीच राहत नसती. ती एका ठिकाणी कधीच वास करत नाही, कधीच ती राहत नाही. प्रयत्नपूर्वक तिला प्रसन्न करून आपल्या घरामध्ये टिकवून ठेवावं लागतं आणि मग अशा वेळी जर आपण लक्ष्मी स्वरूप झाडूला उभं करून ठेवत असो, तर मित्रांनो, आधीच चंचल असलेली ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जास्त दिवस टिकत नाही आणि मग तुमच्या घरामध्ये कितीही श्रीमंत असू द्या, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, हा पैसा हळूहळू निष्कारण वायफळ गोष्टींवरती खर्च होऊ लागतो. आपल्या घरामध्ये दारिद्र्याने गरिबी येऊ लागते आणि म्हणूनच झाडू कधीही उभा करून ठेवू नये किंवा उलटा करून ठेवू नये. मित्रांनो, झाडूच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरातला झाडू आपण अशा ठिकाणी कधीच ठेवू नका की तो येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला दिसत राहील. आपल्या घरातील लोक सोडून आपल्या घरात बाहेर लोकांना आपल्या घरातल्या झाडूचं दर्शन होता कामा नये. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्र समांतर की ज्या प्रकारे आपण आपलं धन हे गुप्त ठिकाणी ठेवतो, आपण आपल्या घरातला पैसा, मौल्यवान वस्तू, रत्नगिरी, पाचू या ज्या काही मौल्यवान वस्तू असतात, त्या गोष्टी असतात, त्यांच्यात पंचा प्रकारे गुप्तता वाढतो. अगदी त्याच प्रकारे झाडूसुद्धा झाडून काढल्यानंतर अशा ठिकाणी ठेवावा की तो कोणाच्याही दृष्टी पडू नये. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या घराबाहेर लोकांची नजर किंवा तुमच्या झाडूवरती नजर पडते, तेव्हा लक्षात घ्या, आपल्या घरातील धन, आपल्या घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो. या व्यक्तीची नजर आपल्या लक्ष्मीवरती पडलेली आहे. लक्षात घ्या, त्याच्याकडे लक्ष्मी आकर्षित होऊ लागते आणि म्हणूनच ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे की कोणत्या विशिष्ट वेळी आपण घरामध्ये झाडू मारावा, घराची साफसफाई करावी, जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल, माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल आणि ती स्थायी रूपामध्ये आपल्या घरात वास करेल. होय, स्थायी रूपात बऱ्याचदा काय होतं, माता लक्ष्मीचं आमंत्रण
आमंत्रण होतं. मात्र काही दिवसातच माता लक्ष्मी निघून जाते. म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसा येतो, भरपूर धन येते. तुमचा एखादा उद्योग व्यवसाय प्रचंड थंड गतीने काम करू लागतो. त्यातून भयंकर नफासुद्धा होतो. मात्र काही दिवसातच पुन्हा एकदा पहिल्यासारखी स्थिती निर्माण होते. आलेला पैसा निघून जातो. याचं कारण म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तर मित्रांनो, आजचा हा उपाय केल्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमचं तिच्या आपल्या घरामध्ये वास राहील. यासाठीच हे महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगत आहे. केवळ हा उपाय केल्याने भागणार नाही, तर या नियमांचे सुद्धा काटेकोरपणे पालन हे आपल्याकडून अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, एक वेळ अत्यंत शुभ आहे झाडू मारण्यासाठी. लक्षात घ्या, जेव्हा सूर्यास्त होईल म्हणजे सूर्य मावळेल त्यावेळी आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये चुकूनही झाडू मारू नका, झाडून काढू नका. कारण यावेळी काढलेलं झाडून यावेळी मारलेला झाडू हा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्तींना प्रवेश देतो. होय, वातावरणामध्ये सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या शक्तींचा वास असतो. पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी असे सध्याच्या काळात आपल्याला म्हणता येईल. आणि रात्रीच्या वेळी म्हणजे जेव्हा अंधकार असेल, आपल्या घरामध्ये जेव्हा अंधार असेल त्यावेळी जर आपण झाडू काढलं तर त्याच वेळी या नकारात्मक शक्तींचा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो. मित्रांनो, ज्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कधीच निर्माण होत नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा सातत्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवा. बरेच जण दररोज घराची साफसफाई करणं टाळतात. अशा लोकांसाठी माझं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास आणि सर्व देवी देवतांचा वास असतो. आणि म्हणूनच आपल्या घराची, आपण परिसराची, आपल्या अंगणाची आपण साफसफाई अवश्य करत चला. अगदी दररोज नित्यनियमाने करायची गोष्ट आहे. तर मित्रांनो, अशुभ वेळ मी तुम्हाला सांगितली आहे की सूर्यास्त झाल्यानंतर किंवा अंधार पडल्यानंतर आपण आपलं घर, आपला परिसर कधीच झाडू नये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, झाडूच्या बाबतीतला पुढचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. बरेच जण आपला झाडू हा छतावर ठेवतात, बाल्कनीमध्ये ठेवतात किंवा घराच्या बाहेर ठेवतात. मित्रांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार ही एक गोष्ट सांगत आहे की झाडू ठेवण्यासाठी आपण आपल्या घरातील एखादी सुरक्षित, स्वच्छ, पवित्र जागा निवडावी. अशी जागा ती ज्या ठिकाणी आपल्या झाडू कधीही कोणीही पाहू शकणार नाही. जेव्हा आपण आपल्या घराच्या छतावर किंवा आपल्या घराच्या बाहेर झाडू ठेवतो तेव्हा मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये चोरी होण्याची दाट शक्यता वाढते. होय मित्रांनो, अशुभ गोष्टी घडू लागतात आणि त्यातल्या त्यात चोरी होण्याचे योगही अत्यंत मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. आणि म्हणूनच घराबाहेर किंवा छतावर झाडू चुकूनही ठेवू नये. मित्रांनो, पुढचा नियम म्हणजे बरेच जण झाडू जुना झाल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर तो जाळतात. लक्षात घ्या, झाडू कधी जाळू नये. हे तुम्ही जुन्या झालेल्या नोटा, जुनी झालेली नाणी किंवा जुने झालेले जे अलंकार दागिने आहेत काय ते तुम्ही जाळता का? नाही ना. मग मित्रांनो, झाडू कशाला जाळायचा? झाडूसुद्धा माता लक्ष्मीचं रूप आहे. आपल्या घरातली ती लक्ष्मी आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे जो कोणी झाडू जाळतो त्याच्या पाठीमागे दुर्भाग्याचा फेरा निर्माण होतो. झाडू जाळणे हा प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो आणि त्या घराकडे माता लक्ष्मी पुन्हा कधीच फिरकत नाही. जर तुमच्या हातून अशा प्रकारची चूक झालेली असेल, नकळत देखील झालेलं असेल, तर मित्रांनो, माता लक्ष्मीच्या तस्वीरेसमोर किंवा फोटोसमोर नतमस्तक व्हा. आपल्या हातून झालेली चूक कबूल करा आणि माता लक्ष्मी ही विनंती करा की आमच्या हातून नकळत ही चूक झालेली आहे, आम्हास क्षमा करावी. आपण आमच्या घरामध्ये यावं, आमच्या घरामध्ये प्रवेश करावा आणि आमच्या सर्वांवरती आपली कृपादृष्टी राहावी. अशा प्रकारची प्रार्थना माता लक्ष्मीसमोर अवश्य करा. संपूर्ण दिवस घरामध्ये तुमच्या घरातील एखाद्या सदस्य जेव्हा बाहेर जातो तेव्हा तो बाहेर पडल्यानंतर लगेच आपण आपल्या घरामध्ये झाडून काढू नका. आपण आपल्या घरामध्ये झाडून असं म्हणतात की झाडू नये. आपण आपल्या घरातले सदस्य जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्या घरामध्ये झाडू मारला तर त्यामुळे जी व्यक्ती बाहेर गेलेली आहे तिला मृत्यूतुल्य कष्टाची प्राप्ती होते. कारण त्याची जी पावले असतात तीच आपण या झाडूने पुसून टाकतो. मित्रांनो, त्या व्यक्तीत जर मृत्यूतुल्य कष्टांची प्राप्ती करून घ्यायची नसेल तर आपण ही व्यक्ती गेल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तास तरी थांबावं आणि नंतरच झाडून काढावं. तर मित्रांनो, झाडू संबंधीचे हे काही नियम मी तुम्हाला सांगितले आहेत, याचे नक्कीच पालन करा. आता महत्त्वाचा विषय आहे की झाडू कधी मारावा. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळची वेळ किंवा आपण त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतो, ही वेळ झाडू मारण्यासाठी अत्यंत उत्तम मानली जाते. 4 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत, पहाटे 4 पासून ते सकाळी 7 पर्यंत मित्रांनो, हा जो काळ आहे हा ब्रह्मकाळ मानला जातो. आणि यावेळी सर्व देवी देवतांचा पृथ्वीवरती वास असतो. माता लक्ष्मीसुद्धा याच काळामध्ये धर्तीवर अवतरित होते. आणि म्हणूनच यावेळी जे लोक आपल्या घराची साफसफाई करतात, झाडू मारतात, त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा नक्की असते. मित्रांनो, अशा लोकांच्या जीवनामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य सर्व गोष्टींचा त्यांना लाभ होतो.
तसेच मित्रांनो, माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरात निर्माण होतो. सर्व प्रकारची दुःख, समस्या, कष्ट हेच दूर होतात. मग मित्रांनो, प्रश्न असा आहे की अनेक लोक याच वेळी आपल्या घराची साफसफाई करतात, तरीही त्यांच्या घरामध्ये गरिबी आणि जे दारिद्र्य आहे ते काय आहे? तर मित्रांनो, याचा प्रमुख कारण म्हणजे यापूर्वी मी जे तुम्हाला महत्त्वाचे नियम सांगितले, या नियमांचे पालन न होणं. झाडूचा अपमान म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा अपमान, आणि म्हणूनच या नियमांचे पालन करा आणि या विशिष्ट वेळी आपण झाडू मारा. मित्रांनो, आपणावरती माता लक्ष्मीची असीम कृपा अवश्य बसेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.